नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी निरीक्षक एक्झाम तुम्ही दिली असेल, पेपर खूप चांगला तुमचा गेला असेल. महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात असेलच की सर कट ऑफ काय लागेल. कट ऑफ बद्दल प्रिडिक्शन मी सध्या करत नाही, पण कट ऑफ तुम्हाला किती मार्क पडले मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्या आधारावर तुम्ही मला नक्की सांगायचा प्रयत्न करेल की किती कट ऑफ जाऊ शकतो. आता महत्त्वाच्या 2 प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. पहिला प्रश्न आहे की तुमचे किती प्रश्न चुकीचे तुम्हाला वाटतात या बीएमसी निरीक्षक पदासंदर्भातले, आणि दुसरं ऑब्जेक्शन घेण्याबाबत अपडेट त्यांचं काय आलेलं आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा, एक परिपत्रक आलेलं आहे. ह्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सुधारित सूचनापत्र आहे हे 23 तारखेला 23 डिसेंबरला आलेलं परिपत्रक आहे. बीएमसी कर निर्धारण व संकलन खात्यासंदर्भातलं जे निरीक्षक पद त्यासाठी आलेलं आहे. 178 पदांसाठी एक्झाम झाली. 26 जिल्ह्यामध्ये झाली. 50 वेगवेगळ्या केंद्रावरती 10 डिसेंबरला ही एक्झाम घेण्यात आली होती. आणि यामध्ये महत्वाचं की मुदत आणि ऑब्जेक्शन लिंक त्यांनी दिलेली आहे. मुदत वाढ करण्यात आली. बघा, तुम्हाला पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेण्यासाठी 18 डिसेंबर पासून ते 21 डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता, पण ही कालावधी हा वाढवण्यात आलाय. हा कालावधी तुम्हाला 25 डिसेंबर पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेण्यावर त्यांनी ही लिंक पण दिली आहे. ह्या लिंकवर टिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे जे प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटतात, तुमच्या काय म्हणूया आपण, प्रत्येकाची शिफ्ट वेगळी होती. प्रत्येक शिफ्टनुसार जो प्रश्न चुकीचा आहे त्याला ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. एका शिफ्टमध्ये एका विद्यार्थ्याने जर इथे ऑब्जेक्शन घेतलं तर त्या शिफ्टच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे जे काय त्यांनी ठरवल्यानुसार मार्क दिले जातात. सो एका शिफ्टला एकाच विद्यार्थ्यांनी घेतलं तर चालतंय. तुम्ही जर ओळखीचे असाल तर एका वेळेस एकदाच घ्या. एका शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या शिफ्टमध्ये असाल तर मात्र तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे. आणि ऑब्जेक्शन घेताना तुम्हाला फीस पण पेड करावी लागणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन तुमचं जर घेतलेलं बरोबर असेल तर तुमची फी परत पाठवण्यात येते. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना वाटतं त्यांनी ह्या वेबसाईट या लिंकवर जायचंय आणि तुमचं ऑब्जेक्शन घ्यायचंय. ऑब्जेक्शन घेण्यासंदर्भातला व्हिडिओ पाठीमागे एवढी घेतलेला आहे. आता ऑब्जेक्शन लिंकद्वारेच घेतले जाणार आहे. बाकी तुम्ही इतर वेगळ्या पद्धतीने मेलच्या द्वारे किंवा बाय पोस्ट जर काही ऑब्जेक्शन घेणार असाल तर ते गृहीत धरलं जाणार नाही. तुम्हाला या लिंकवर जाऊनच तुमचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. ऑब्जेक्शन घेण्यासाठी ही लिंक ओपन आहे कधीपर्यंत, 25 डिसेंबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत ओपन आहे. सो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रश्नांचं ऑब्जेक्शन तुम्हाला वाटतं ऑब्जेक्शन घ्या. आणि काही प्रश्नांबद्दल तुम्हाला अडचण वाटली तर आमची टीमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच. तुम्हाला त्यांनी ऑलरेडी शिकवलेला आहे. सो त्यांनाही आपण मेसेज करू शकता. तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडून घेऊ शकता. किंवा हे हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला देतो, हा 888825 या नंबरला आहे. तुम्ही तुम्हाला ज्या प्रश्नांबाबत साशंकता आहे त्या प्रश्नांबद्दलचं अचूक उत्तर काय येऊ शकतं ही माहिती घ्यायची असेल आमच्या टीमला पाठवा. ती तुम्हाला नक्कीच मदत करेल. हा व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.